शिवनेरी किल्ला मराठी निबंध। महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांनी खच्ची भरलेल्या सह्याद्री पर्वतरांगेत एका किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अतुलनीय आहे। तो किल्ला म्हणजे शिवनेरी। हा केवळ दगडांचा व दगडी भिंतीचा बांधकाम नाही, तर महान महाराष्ट्र साम्राज्याचा पाया घालणारा छत्रपती शिवाजी महाराज या धाडशी वीर पुरुषाची जन्मभूमी आहे। पुण्यापासून सुमारे 90 किमी अंतरावर जुन्नर जवळ असलेला हा किल्ला प्रत्येक महाराष्ट्राच्या हृदयात आदराने बसलेला आहे। शिवनेरी किल्ल्याचा सर्वात मोठा गौरव म्हणजे इसवी सन 1630 मध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला 19 फेब्रुवारी रोजी येथेच शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला। राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्मलेला हा बालकच पुढे स्वराज्याचा संस्थापक ठरला। छत्रपतीचे बालपण याच किल्ल्यावर घडले। त्यांच्या आजी आणि आदर्श माता जिजाऊ यांनी इथेच त्यांच्या मनात धार्मिक सहिष्णुता, स्वाभिमान, देशभक्ती आणि स्वराज्याचे बीजारोपण केले। शिवा या नावाचा उच्चार प्रथम या भूमीवर झाला असे म्हटले जाते। शिवनेरी हा निजामशाही साम्राज्याच्या ताब्यातील एक महत्त्वाचा किल्ला होता। तो जुन्नर प्रांताचे रक्षण करणारा वॉच टॉवर म्हणून ओळखला जात असे। त्याची नैसर्गिक सुरक्षितता प्रदान करत होती। शिवनेरी किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर आहे। हा एक घट्ट प्रकारचा किल्ला आहे, म्हणजेच तो जोड्या शिखरांवर बांधलेला आहे। या दोन शिखरांना अनुक्रमे मोठी शिवनेरी आणि लहान शिवनेरी म्हणतात। त्यांच्या दरम्यान एक खोल दरी आहे। किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला कल्याण दरवाजा म्हणतात। किल्ल्यावरची बहुतेक बांधकामे आता 20व्या शतकात पुनर्बांधणी करण्यात आली आहे। तरीही किल्ल्याच्या मुख्य भागात शिवरायांचा जन्म झालेल्या घराचा ठिकाण एक छोटेसे मंदिर, जिजाऊ शिवबा मंदिर, अंबरखाना, शस्त्रग्रह, पाण्याची टाकी, गंगा जमुना तलाव, नागरखाना आणि गौतोफ यांचे अवशेष पाहायला मिळतात। दोन्ही शिखरावरून मनमोहक प्राकृतिक दृश्य दिसते। पुण्याहून जुन्नर मार्गे शिवनेरी गावात पोहोचता येते। गावापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते। पायथ्यापासून किल्ल्यावर चढाई करण्यास सुमारे 1 ते 1.5 तास लागतो। चढाई मध्यम ते सोपी आहे, पण काही ठिकाणी पायऱ्या जरा घाबरवणाऱ्या आहे। शिवनेरी किल्ला हा भारतीय पुरातन विभाग ASIच्या देखरेखीखाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान विकास मंडळ पुणे हे देखील यांच्या जतन आणि विकासासाठी कार्यरत आहे। जन्मस्थानाच्या ठिकाणी एक स्मारक उभारण्यात आले आहे। शिवनेरी हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून महाराष्ट्राच्या इतिहासाची जिवंत आठवण करून देणारा एक तीर्थक्षेत्र आहे। हजारो लोक विशेषतः शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात। शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या भेटी येथे नियमित होतात। त्यांच्या मराठा इतिहासाचा पाया आणि शिवरायांच्या बालपणीच्या कथा थेट जन्मभूमीवरून समजावून देतात, ज्यामुळे इतिहासाचे ज्ञान अधिक जिवंत होते। किल्ल्याच्या चढाईमुळे ते साहयिक उत्सुकांना आवडते। आजूबाजूचे निसर्ग दृश्य मनाला प्रसन्न करते। शिवनेरी किल्ला हे केवळ दगड आणि चुनखडीचे बनलेले भग्नावशेष नाही, ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक, शौर्याचे स्थान आणि इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत। येथे जन्मलेल्या शिवबालाने ज्याने हिंदवी स्वराज्याचा पाया घातला, त्याची पहिली पावले ज्या भूमीत पडली, त्या पवित्र भूमीवर उभे राहिले की मनात एक गौरवाची भावना निर्माण होते। शिवनेरी हे आपल्या गौरवशाली वारशाची आठवण करून देणारे स्थान आहे। या किल्ल्याचे जतन करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक महाराष्ट्राची नैतिक जबाबदारी आहे। शिवनेरी हा किल्ला आपल्या शिवरायांच्या विचारांना जपण्याची आणि त्यांच्या आदर्शानुसार राष्ट्रसेवा करण्याची प्रेरणा देतो। जय भवानी जय शिवाजी हा घोष या पवित्र भूमीवरूनच प्रथम उमगला असावा अशी भावना मनात निर्माण होते। शिवनेरी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमानाचा पहिला पाना। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।